हे काटेकी टक्कर सुरू आहे भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये। भाजप शिंदे 20 आणि ठाकरे बंधू 13 वर, काँग्रेस 5 वर आणि इतर 6। तर कल जे आहेत ते पहिले TV9 मराठीच्या हाती येत आहेत आणि मुंबईतल्या पहिल्या कलांमध्ये भाजपनं आघाडी घेतल्याची मोठी बातमी आपल्याकडे येते। मुंबईचे कल सर्वात आधी TV9 मराठीवरती। तर भाजप शिंदे 20 आणि ठाकरे बंधू 13 आणि भाजप आणि ठाकरे बंधू यांच्यामध्ये सध्या या ठिकाणी काटेकी टक्कर देखील पाहायला मिळते। पहिल्या कलांमध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे। भाजप शिंदे आता 21 तर भाजप 14 आणि ठाकरेंची शिवसेना 10। तर एकंदरीतच भाजप शिवसेना मिळून त्या ठिकाणी 14 आणि 7 असे 23 जागांवर आघाडीवर आहे। अगदी पटापट हे सगळे आकडे बदलतायत। ठाकरे बंधू 13 जागांवर आघाडीवर आहेत। पहिल्या 46 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत। आता पुढची जी आहेत ती पुढच्या काही 15 मिनिटांमध्ये पुढचा देखील कल येईल। 46 असे कल आपल्या हाती येणार आहेत। तर काँग्रेस आणि इतर पक्ष मिळून 14 जागांवर सध्या पुढे आहेत। भाजप 15 आणि शिवसेना ठाकरेंची 10, शिंदे 7 वर आहेत। मनसे देखील 3 जागांवर आघाडीवर। तर भाजप आणि शिंदे मिळून 22 जागांवर आघाडीवर आहेत सध्या मुंबईत। तर ठाकरे बंधू 13 जागांवर आघाडीवर आहेत। हे कल जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। हे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून पोहोचवत राहणार आहोत दिवसभर। तर सगळा निकाल म्हणजे फक्त मुंबईच नाही तर पुणे, ठाणे, इतर 29 सगळ्या महापालिका आहेत त्या देखील। तर नागपूरमध्ये भाजप 5 जागांवर आघाडीवर आहे। नागपुरात खरं तर 5 दशक भाजपची सत्ता आहे। 5 जागांवर भाजप या ठिकाणी आघाडीवर आहे। आमचा रेकॉर्ड आम्ही मोडू असं कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। ते रेकॉर्ड मोडतात का याकडे देखील आपलं लक्ष असेल। नागपुरातनं अपडेट आहे, भाजप 5 जागांवर आघाडीवर आहे। नागपूरमध्ये 5 जागांवर भाजपची आघाडी आहे। तर मुंबईतले आकडे सुद्धा बदलत आहेत। पनवेलमध्ये भाजप आघाडीवर आहे। भाजप आणि शिंदे 23 जागांवर आघाडीवर, ठाकरे बंधू 13 जागांवर आघाडीवर। 10 जागांचा या ठिकाणी आपल्याला फरक पाहायला मिळत आहे। तर भाजप 16 आणि ठाकरेंची शिवसेना 11 जागांवर, शिंदेची शिवसेना 7, मनसे 2 वर आणि आता ठाकरेंची शिवसेना 12 जागांवर आघाडीवर। नक्कीच